नमस्कार मंडळी, मी सॅम कुळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर आता सध्या माझ्या गावी कोकणा शिमगोत्सव जोरदार चालू आहे आणि माझ्या गावात पालखी आली आहे. तर आता पालखी पूर्ण गाव घेत आहे. तर मी तुम्हाला दाखवतो गावात कशा पद्धतीने पालखी फिरवली जाते, घरं कशी घेतली जाते तुम्हाला दाखवणार. त्याच्या अगोदर थोडक्यात कालच्या बद्दल मी माहिती सांगतो. काल आपल्या गावात पालखी आली, त्याच्यानंतर पूर्ण गावात मिरवणूक झाली, पालखी नाचवली, खेळवली, नंतर होळी लावली, त्यानंतर गावात मानपान दिला, पाटलांच्या घरी बसवलं, त्याच्यानंतर मग खेळली गेले, आपले होळीत लाकडं टाकल्यानंतर घरी गेले, फ्रेश झाले आणि पुन्हा आपल्या होळीच्या इथे आले. आणि आज सकाळी पूर्ण गाव घेण्यासाठी आपली पालखी सज्ज झाली आहे. खूप मस्त माहोल आहे. मी आता घरी आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा माझ्या घरी बघा हे छोटे आत्याची मुलं, दादाची मुलं आले. हा बघा नक्ष, कसा शिमग्यासाठी आलायस ना तू? कसं वाटतंय? मजा आली आहे ना शिमग्याला? ये तू ये आता ये. तुझं नाव सांग. अद्वैत धावरे. बघा अमोल दादाचा मुलगा आहे आणि तो जयेश दादाचा मुलगा आहे. शिमग्यात गावी आलेत खास खेळी दोघेही. आणि मी तुम्हाला शिमगा आणि इकडे बघा काय चालू आहे. आत्ते आले वाघविण्याची आणि हे बघा बांगड्या भरते. आत्ते होळीला आली आहेस ना, घराचं काम पण चालू आहे. बोल काहीतरी बोल. काय बोलू? घराचं काम चालू आहे. मी गडबडीमध्ये आली लवकरच. आज आमची माहेरचा देव येणार आहे. हा, मायच्या देवाला भेटायला आले बघा. बांगड्याच्या माझ्या माहेरच्या देवाला भेटायला नमस्कार करायला आले. तर मंडळी आपण जाऊया आता पालखीकडे आणि तिकडे पाहूया, पालखीचं दर्शन घेऊयात आणि चला जाऊया आपण पुढे. तर मंडळी मी आता घरून निघालेला आहे आणि खेळीमेळीचं वातावरण आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कोकणातली निसर्गरम्य पहाट आपण म्हणू शकतो ती आहे. आणि हळू आपण पुढे जात आहोत. हे बघा आता मी वरती चाललो आहे हळू पायऱ्याने. याला वरचिवली म्हणतात. हे बघा आणि माझ्या पाठीमागे निसर्गरम्य तुम्ही पाहू शकता दृश्य कशा पद्धतीने आहे ते. हे बघा एक वेगळाच माहोल आहे. तुम्हाला मी आता टॉप अँगलवरून गावाचा परिसर दाखवतो कशा पद्धतीने आहे. बघा आपण आता वरती उभे आहोत आणि वरून मी तुम्हाला गाव दाखवतो. समीर बंद नको थांब राहू दे. टायमात आला म्हणजे दरवर्षी टायमावरच येते. बरं आहे ना, बाबीला घेऊन आले. या चटई नाही टाकली खाली.
हा बस. तर मंडळी आता माझ्या घरात पालखी बसलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माहोल आहे. मी तुम्हाला दाखवतो पालखीचं. खूप सुंदर असं दृश्य आहे, कमाल असं तुम्हाला दाखवते बघा भाव्या. आणि हे सुख आहे ना, हे खरंच कोकणात मिळतं आणि शिमग्याचं सुख म्हणजे हे खरं म्हणतं तर कोकणातच असतं. होळी जबरदस्त सेलिब्रेशन चालू आहे इथे होळीचं. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सगळे खेळे आहेत, नवद चालू आहे, आरती चालू आहे, ढोल ताशाचा पथक आहे आणि खालूबाजा आहे. काय कमाल! सनई आणि सनईच्या आणि ढोलाच्या ताशावरती पाय थिरकत आहेत खेळ्यांचे. तर मंडळी आता आपण पाहूया आतमध्ये आमच्या इथे कशा पद्धतीने आरती केली जाते. हे सुरेश जावरे माहेर वसंतची वटी आहे, दरसाळ वटी तुझी भरताई आहेत, वटी पुढ्याचे ठेवलेले आहे, मान्य करून घ्यावी. म्हणजे घरादारात मुला माणसात जिकडं जाती तिकडं पाठीवर सादर असावा. अर्ज करतोय अर्धाच मान शब्दाच कान सर्व कुठे. अरे बाबू असा नाही सोन्या, असा हां असा वाजवायचा. अमर काय रे? जेव्हा जायचं कुठे हरेश्वरला तेव्हा लोकांची पाय पडायचं ना. आम्ही पण 6 दिवस बाहेर आलो. नाही तसं नाही. आज खरं तुम्ही देवाबाबा केली जाऊ ना, 5 केल्याचे 5 केलं तर काय फरक पडताय. मंडळी आपण आता चालत चालत गावात होळीच्या दिशेने चाललो आहोत आणि सुंदर असं संध्याकाळचा माहोल आहे आणि महिला मंडळ आणि पुरुष खूप मजा मस्ती करत आपला सण साजरा करतायत. त्याचबरोबर यंगस्टर पोरंही आहेत आणि आता आम्ही सगळी पोरं गावातील होळी बनवण्यासाठी चाललो आहोत आणि एक वेगळाच माहोल आहे. अशी गावाची रचना आहे. सुंदर असं इळणे गाव निसर्गाच्या सानिध्यात वचलेलं आहे. तर मंडळी आता हळू आपण पुढे जाऊयात आणि पाहूया कशा पद्धतीने होळी बनवतात ते. तर मंडळी फायनली आपण होळीच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. इथे पाहू शकतो होळी कशा पद्धतीने बनवली जाते. त्याचबरोबर मंडळी इथे महिला मंडळाने नवरा नवरीचा कार्यक्रम केलेला आहे. नवरा नवरीचा कार्यक्रम म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. एक पारंपरिक लोककला कोकणातील ते जपण्याचा प्रयत्न करतात आपल्या गावातील महिला मंडळ आहे ते. म्हणजे नवरा नवरी बनवतात बावल्याचे आणि ते प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणी म्हणतात जुन्या पद्धतीची. रसिकाच्या लग्नात किंवा बघतोय रिक्षावाला काही गाणी म्हणतात आणि त्या लोककलेतून लोकांना सार्वजनिक मेसेज देतात आणि आपली लोककला अजूनही जपतात आणि त्याच्यातून करमणूक करतात. हे या महिलांचं मुख्य उद्देश आहे. किनारी बाई विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट. तुमचा बोल माझ्या बाबा तुमचे बोल माझ्या घुमतो कणात ग विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट. बाबा तुमच्या बोल माझ्या बाबा तुमचे बोल माझ्या घुमत कणात ग विसरून जाते बाबा माहेराची वाट 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 ग. नदीच्या किनारी बाई नदीच्या किनारी बाई सासरचे घाट ग विसरून जाते आई माहेराची वाट ग विसरून जाते आई माहेराची वाट विसरून जाते आई माहेराची वाट. हे बघा होळीची तयारी कशा पद्धतीने चालू आहे. पटापसले अन्न आहेत, खांबे अन्न आहेत. ते बघा इथे होळी होते आपली आणि खाली देवळाजवळ होम होतो. हे बघा शाळेच्या समोरच
होमाची तयारी चालू आहे. परत तर मंडळी, आपल्याकडे नवरा नवरीची जी लोककलेची परंपरा आहे ती आपल्या गावातील महिला मंडळाने जपलेली आहे. काकी थोडक्यात माहिती सांगा, हे करमणुकीचा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल. आम्ही मुलींची सासरवसनी आम्ही सगळ्या महिला म्हाताऱ्या सगळ्या मिळून आम्ही सगळा कार्यक्रम होलीचा करता. नवरा नवरी आम्ही या गावामध्ये फिरवता. आम्ही सगळी महिला नाचत खेळत सगळी आनंदारी होलीचा सण साजरा करता. बरोबर. आता कुठे चाललात तुम्ही? आता सगळ्या पूर्ण गावात फिरवणार नवरा नवरी तांबेवलीपर्यंत. मग करण्यापाठीमागचा उद्देश काय नेमकं? करमणूक की सार्वजनिक? करमणूक आम्ही आमची करमणूक हाऊस. शिमग्याची पालखी बाहेर पडते त्याच्या आम्हाला एकदा होली लागल्या की सगळ्या महिलांच्या अंगातच सगळा दिवस जसा अंगात येतं आणि सगळ्या होलीवर म्हाताऱ्या करतो. कोकणातली परंपरा तुम्ही जपताय चांगला. दरवर्षी आणि नवीन पिढीला काय मेसेज देणार याच्यातून? नवीन पिढीने पण अशी त्या पुढे चालवावी. बरोबर. जे आता मुंबईमध्ये राहतात त्यांना काय मेसेज देणार की त्याने आता बघते त्या पुढे आपल्या गावची परंपरा सण जपावी. बरोबर. ते पाठीमागे छोटी आलेली आहे विकीदाची. छोटी ती बघा, ती आतापासून परंपरा जपते. हे बघा असते बघा असते. तर अशा आपल्या गावातील महिला आहेत ज्या करमणुकीचा कार्यक्रम करतात आणि खरंच आपल्या गावातील महिला ह्या खूप उत्साही आहेत. काल पण पाहिलं जर पालखी आपली ज्यावेळेस गावात आली तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेझिमवरती त्यांनी संध्याकाळ. आणि त्याचबरोबर आता रात्री कदाचित मुरुडकरवाडीमध्ये पण जातात. उद्या आज किंवा उद्या जे काही असेल ते जातील. आणि खरंच मी तुम्हाला रात्रीचं पण फुटेज दाखवेल. खरंच आता मजा करणार. इथून आपला गाव घेतील, गावातून काही जे असेल ते मानधन देतील, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास चालू होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला, थँक्यू. आपण आता चालत चालत मंदिराच्या परिसरात जाणार आहोत आणि तिकडे मंदिराच्या परिसरामध्ये होम बनवला जातो. जो मुख्य होम आहे आपल्या गावाचा तो बनवला जातो. आणि तो कशा पद्धतीने बनवला जातो, त्याची रचना कशी असते, इतिहास काय आहे, हे आपण ज्येष्ठ नागरिक आहेत गावातील त्यांच्याकडून ऐकणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीने आहे काय आहे हे. आपण आता मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सुंदर असं मंदिर आहे. त्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग बनवेन आणि मी तुम्हाला दाखवेन. आणि हा होम गवतापासून त्याच्यानंतर सुकलेल्या लाकडांपासून बनवला जातो. निसर्गाची कोणतीही हानी होत नाही याचं पुरेपूर काळजी इथे घेतली जाते. हे बघा सुभाषांना, हे बघा मुख्य होम सजवणारे सुभाषांना इकडे बघा. हो, जाम मेहनत करतायत. हे बघा पोरं पण सगळे मेहनत करतात. जयू आहे, आमचं सिद्धू आहे. हाय करा इकडे पोरांना आपल्या. हे रामदासांना आहे. रामदासांना आकडी कोयती बघा, तुम्हाला दाखवतो. आकडी कोयती ही आपल्या कोकणातील एक खास शेतकऱ्याची ओळख आहे. हे बघा आकडी कोयती. तुम्ही कुठेही जंगलात काम करायला गेलं तर आकडी कोयतीशिवाय काम होत नाही. हे बघा. आणि इकडे बघा अजू दादा बघेल तुम्हाला. हे बघा इकडे बघा, हाय करा असा. हे बघा खरंच गावातली खूप लोक प्रचंड मेहनत करून होळी उभी केलेली आहे ते होम. आता आपण आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि एक अनुभवी बाबांसोबत बोलणार आहोत. बाबा थोडक्यात होमाबद्दल माहिती सांगा. आपल्या होमाबद्दलचं थोडंसं आवाज पौराणिक ऐतिहासिक जे असतं ना, ते पुरातन काळापासून आलेली एक रूढी किंवा परंपरा. आणि ती परंपरा जपण्याचं आपण काम करत असतो किंवा कर्तव्य आपण करत असतो. करत असताना सर्वांना त्याच्यात आनंद मिळेल, आनंद कसा उपभोगता येईल किंवा आनंद दुसऱ्याला कसा देता येईल, आपण आनंद कसा घेऊ याचा सर्वसाधारण विचार करून आपला सण हा वर्षातून एकदा येणारा आणि उत्साहात आणि आनंदात खेळीमेळीने कसा साजरा करता येईल
याची प्रत्येकजण काळजी. आपल्यासोबत कुळे अण्णा आहे. ते कुळे अण्णा आपल्याला माझी सेक्रेटरी आहे. माझे सेक्रेटरी आहेत. ते आपल्याला मंदिराची कोणते कोणते मंदिर आहेत आणि थोडक्यात आपल्याला मंदिराची माहिती सांगा. अण्णा माहिती सांगा आपल्याला. सर्वप्रथम तुम्ही नाव सांगा तुमचं. माझं नाव अनंत नारायण कुळे. बरोबर. मौजे येणे नवतरुण ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचं मी माझी सेक्रेटरी. या इथल्या जी परंपरा आहे ही होळीची पहिली त्याच्यावर मी बोलतो, नंतर मग देवळाचं बोलतो. बरोबर. देवळाच्या इथे जी ही होळी आता आहे ते हा होम आहे तेव्हा जो आता आपण बघत आहात बांधताना. अजून होळीवरती एक छोटी असते ती 10 दिवस आपली जळते. म्हणजे आपल्या नवरात्राप्रमाणे 9 दिवस 10 दिवस असतात त्याप्रमाणे होळीचा पण सण होतो. हा कोकणातच बघायला तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यासाठी मुंबईवरने सगळे तरुण मुलंसुद्धा आता इकडे पिढी येते, त्यांचे संस्कार घेत आहेत. तर त्याला आधी पहिलं अभिनंदन करायला पाहिजे. त्या मुलांना जी हौस आता यायला लागलेली आहे त्याला काय कारण आहे ते परमेश्वर जाणे. पूर्वीमध्ये आधुनिकतेच्या काळामध्ये असं विचार करून लोक यायची बंद झाली होती, पण आता कंटिन्यूस घरामधून लोक येत आहेत. प्रत्येक घरातलं बंद असलेलं घरसुद्धा उघडं असतं. हा एक विशेष प्रकार घडला. याचं कारण असं आहे हे जे आपण गावातले जे देव असतात ते पालखीच्या रूपाने इतर गावामध्ये दर्शन द्यायला जातात. हा पहिला इतिहास आहे. त्याच्यातून इतर गावामध्ये नवस बोलले जातात. कोण शरण म्हणून घातलं तर मग खुणा ते काढले जातात. त्याच्याबरोबर 10 दिवस मूळ खेळ म्हणून मुलं जातात, तरुण जातात, म्हातारे जातात, वांजत्री असतात. ते जे 8-10 दिवस का 4 दिवस का 5 दिवस जसे त्यांना वेळ मिळेल त्याप्रमाणे आताच्या काळामध्ये जसा वेळ मिळेल तसे जातात. आणि पाठीमागून सुद्धा लोक त्यांना सहकार्य करायला जातात. त्यांना जेवणं खावणं सगळे गावाच्या बाहेरच असतात. त्यांचे मान असतात, तिथे मान दिला जातो. हे सगळा हा प्रकार हा एकमेकांचा स्नेह म्हणतात ना जोडायचा असतो, हा असा प्रकार असतो. त्याच्यामुळे स्नेह जोडला जातो. इथे कुठल्याही जातीपातीचा विषय नसतो. हे विशेष आहे. आपण जी जातीपातीचे विषय असतात मनात ते ह्या काळामध्ये सगळे बंद असतात. मग कुठल्याही मागासवर्गीय असो का उच्चवर्गीय असो, मग ब्राह्मणांपासून ते खालच्या आपल्या मागासवर्गीयापर्यंत सर्वांना ते सगळ्यांची आवड असते. आणि त्याच्यामुळे सगळे सहकार्य करतात. आणि सहकार्य करण्यामुळे देव आमच्या घरी येते अशी त्यांची प्रत्येकाची एक धारणा असते. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा एकमेकांचा आपण आदर सत्कार करतात. हा झाला होळीचा. आता इथल्या देवळांची परंपरा ही शिवरायन काळी नाही, शिवकालीन. यापूर्वी पूर्वी सरदारकी असायची त्यावेळेला इथे कुळे म्हणून गोदार भावकी बोला बोला. त्याचप्रमाणे परांजपे म्हणून अंधारल्याचे यांचं जे आज ठाण्यामध्ये आनंद जे परांजपे आहेत त्यांचे पूर्वीचे पूर्वज यांनी इथे गाव वसवलेलं आहे. आणि त्याच्या वेळेला ही देवळं बांधली गेलेली आहेत. ते आता तुम्हाला आधुनिकीकरणामुळे ते वेगळे दिसतात, कारण की कलर वगैरे केलेले आहेत नवीन पिढीने, त्याच्यामुळे ती सगळे वेगळे दिसतात. पण खरी बांधकामं जी आहेत ती जुन्या काळातली आहेत. आज गणपतीचं मंदिर असू दे, लक्ष्मीनारायणाचं असू दे, हे दोन्ही मंदिर आज तुम्हाला जसे तसेच मिळणार, फक्त कलर केलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि भैरवनाथचं मंदिर आधुनिक पद्धतीने पुन्हा सुशोभित केलेलं आहे. ही आता पडझड होत असल्यामुळे ते करावीच लागते, ती काळाप्रमाणे केली जाते. हा इथला जे इतिहास आहे. अण्णा मंदिरं किती आहेत आपल्या इथे? 6 मंदिरं पुरातन आहेत. सांगा त्यांची नावं. त्याच्यात पहिला गणपती, नंतर अन्नपूर्णा, लक्ष्मीनारायण, त्याच्यामधल्या मूर्तीसुद्धा पुरातन आहेत. भैरवनाथ, त्यानंतर पेटकरीण चवटकरीण, हे 5 देवळं तर पुरातनच आहेत. आणि शिवशंकराचं जे देऊळ बांधलेलं आहे ते आमच्या जुन्या काळच्या पिढीने बांधलेलं आहे. मग ही सगळी जुन्या जवळजवळ 100 वर्षापूर्वी आहे. कारण आता माझंच वय 63 वर्ष आहे. मग हे आता विचार करा की आमच्यापूर्वी किती पिढ्या झाल्या असतील, 2 तरी पिढ्या झाल्या असतील आमच्यापूर्वी, 3 पिढ्या तरी गेल्या असतील. आणि त्यावेळेच्या लोकांनी इथे गावी राहून अनपढ असून सुद्धा हे सगळं जतन केलेलं आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता राहिलं गोष्ट पुजाऱ्यांचं. पुजारीसुद्धा इथे भानू होते आणि गुरव हे 2 होते. आता भानूंची पिढी पुण्यामध्ये स्थायिक झालेली आहे. अतिशय संपर्क कमी आहे. आपल्या या इथल्या देवळाला हे शिवरायांनी सनद देऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे ती सनद उपलब्ध असलेल्या आपल्या कोल्हापूरमध्ये आपले जे देवालयांचे जे आपले जे आपण म्हणतो आपण धर्मादाय आयुक्त यांच्याकडे त्याची नोंद आहे. त्यामुळे हे वैशिष्ट्याचं हे पौराणिक स्थळ आहे तसं म्हटलं, पण त्याची प्रसिद्धी न झाल्यामुळे हे
एका बाजूला गाव राहिलेलं आहे. बरोबर. हे लक्षात घ्या. पुढे मागे आता रस्ते बिस्ते आलेत म्हटलं, आता लोकांचे येणं जाणं चालू झालेलं आहे. बरोबर. माझा एक अनुभव मी सांगतो मला. 1980मध्ये जेव्हा हे नवतरुण मंडळाची नवीन स्थापना झाली, पूर्वीच्या ग्रामस्थांनी चालवल्यानंतर नवीन स्थापना झाली, ते तरुण मंडळांनी हातात घेतल्यानंतर यावेळेला तिथे येथे गावामध्ये, या गावात साधा रस्तासुद्धा नव्हता, लाईट तर दूरची गोष्ट. पण त्याच्यानंतर या 80 ते 40 वर्षामध्ये जी प्रगती झाली, आज तिथे ग्रामपंचायतपासून पोस्ट पण आहे गावातच, फक्त दवाखाना पण वेशीवर आहे. अशी म्हणजे जवळजवळ आज म्हटले त्या 2 पिढ्यांनी जी प्रगती केली तर तिसरी पिढी तर नक्कीच पुढे जाणार. बरोबर. पर्यटनाचे काही आताची मुलं जी आहेत त्यावेळेला अनपढ असलेली मुलंसुद्धा, काही आमच्या काळामध्ये 10वीच्या किंवा 11वीच्या पुढे मुलं शिकत नव्हती. बरोबर. आणि मंडळी, तुम्ही जर कधी येणार असाल आपल्या दापोलीमध्ये की कडावरचा गणपती, तर येळणे गावामध्ये नक्की भेट द्या. इकडे तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल. म्हणजे अनेक मंदिरं आहेत जे पुरातन काळातील आहेत. सुंदर असं निसर्ग आहे आपल्या येळणे गावामध्ये लाभलेला. तर तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी. तर अशा पद्धतीने मंडळी, हा होळी म्हणजे आपल्या देवळाजवळ होम पूर्ण झालेला आहे. आणि आता हा होम झाल्यानंतर इथली सगळी मंडळी आता होळीवरती जातील आणि होळीवरती त्यांचा पुढचं होळी बनवण्याचा कार्यक्रम चालू होईल. तर मंडळी, आता 10:30 वाजलेले आहेत. आता आपण आलो आहोत देवळाजवळ होमाच्या इथे. आता थोड्या वेळात फाग बोलले जातील. फाग बोलल्यानंतर मग होळी लावली जाईल. नंतर मग इथे पालखी नाचवली जाईल. आता पालखी सानेवर बसवली आहे. पालखी होम लागल्यानंतर पालखी नाचवली जाईल. परत सानेवर पालखी बसवतील. त्याच्यानंतर मग काही खेळी इथे झोपतील आणि पुन्हा एकदा आपली पालखी सकाळी पहाटे गाव घेण्यासाठी जाईल.
तर मंडळी आता होम लावून झालेला आहे, त्याचबरोबर पालखीही नाचवून झालेली आहे. आता आपण जाणार आहोत तिट्यावर नवरा नवरीचं लग्न लागेल, त्याच्यानंतर गावातून नवरा नवरीची मिरवणूक काढली जाईल नाचत गाजत. तर आपण पुढे जाऊयात आणि पुढे खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. सो मंडळी आपण जाऊया आता तिट्यावर. आणि अक्षरशः सगळ्यांना पोट झाले आहे. आणि ज्या कोणाला मंगळाष्टक बोलायचे असेल त्यांनी माईक संपर्क साधायचा. आणि आलेल्या पाहुण्याने स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीनिधं बल्लायो मुरुडं विनायकं चिंतामणि केवल
कलात्मकं सुरवरं विघ्नेहर ओझरं व्यामोरा जनसंस्थितं गणपते कुर्यात् सदा मंगलशुभमंगला गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता पूर्वा सदा मंगलम मोठे दकाटी फणींद्र परवा हारे शशी शोभतो हसी कुशला पद्म परशो दंती मामा टुनटुन्या बॉल आहे पायी जनधागरी नाचतो ऐसा दे व गणेश तो वधुवरा कुर्यात् सदा मंगल शुभ मंगल सदा मंगला सदैव लग्न दिनंत देवा
आय होप मंडळी तुम्हाला हा शिमगोत्सवाचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि मंडळी हा आपला कोकणातील शिमगोत्सव 7 समुद्रापार पलीकडे पोचला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा शिमगोत्सवाचा ब्लॉग पोचला पाहिजे आणि आपल्या कोकणातील संस्कृती कला ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर अजूनही आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केले नसेल, श्याम सफरनामा ब्लॉग या आय डीला फॉलो केले नसेल तर लगेच फॉलो करा. त्याचबरोबर मंडळी तुम्ही जर याच्या आधीचे ब्लॉग पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तोपर्यंत मंडळी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.